आता आम्ही भोईंदामधून निघालेलो आहोत। सकाळचे 7 वाजलेत आणि नंदगाव हे साधारणपणे भोईंदावरून 5 किलोमीटर आहे आणि मी पूर्ण 5 किलोमीटर आता चालायला सुरुवात केलेली आहे। सकाळचे 7 वाजलेत। तुम्हाला खरं सांगतो, मी आज काल रात्रीचा मुक्काम भोईंदा येथील हनुमान मंदिराच्या आश्रमामध्ये केला। उत्तम व्यवस्था होती त्या ठिकाणी। जेवण तर चवदार होतच, थकल्यामुळे अजून जेवण चवदार लागलं। त्याच्यानंतर झोप थोडी कमी जास्त थंडीमुळे झाली, परंतु तरी आरामापुरती तरी झोप झालेली आहे। आता पुढे आम्ही निघालो आहे। इथून 3.3 किलोमीटर नंदगाव म्हणून आहे आणि नर्मदे हर नर्मदे हर। आता आपण भोईंदावरून निघून नंदगावला जात असताना सकाळचे 7:15 वाजलेत आणि इथं हे बाबाजी एकटेच चहाची सेवा करत आहेत। अतिशय सुंदर शेतीमध्ये एका आंब्याच्या झाडाखाली पाण्याची व्यवस्था आहे। नर्मदे हर नर्मदे हर। आता आपण नंदगाव मध्ये आलेलो आहोत। एक छोटंसं खेड नंदगाव। नर्मदे हर। ब्राह्मणगावला आम्ही आलेलो आहे आता नदीच्या किनारी नर्मदा मैयाच्या अगदी काठावर हा आपण पाहतोय नर्मदा मैयाचा किनारा आणि इथं हा देऊळ आहे। चालत असताना कोलारची काही मंडळी भेटलेली आहेत, राजुरीचे काही मंडळी भेटलेली आहेत आणि आपण जसं वारीमध्ये तुकोबारायांच्या अभंग, ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग म्हणत चालतो, तसे काही गीतं नर्मदा मैयाची आता आपली ही लोक म्हणणार आहेत। रणजित पवार हे म्हणणार आहेत। चला सुरू करा। नर्मदा माई आलो तुझ्या द्वारी, नर्मदा माई आलो तुझ्या दारी, नर्मदा माई आलो तुझ्या द्वारी। नर्मदे हर। ये भी गाँव लगा है विश्वनाथ खेड़ा। यहाँ पर परिक्रमा वासियों के लिए अन्नदान क्षेत्र चलाया जाता है। नर्मदे हर। आपल्याकडं मनसरला मोरडे परिवार आहे, हे तर मोरवाडे परिवार आहे फक्त। टाटगरे या नावाच्या छोटेसे खेड्यामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत। सकाळचे 10:30 वाजलेत। नर्मदे हर। आता मी टिटऱ्या गावामध्ये आहे आणि इथं मी पाहतोय की 2 गोणी कांद्याचे घेऊन चाललेले आहेत। तर आपण त्यांना विचारू कांद्याला काय भाव आहे वगैरे वगैरे आणि कांद्याचं पीक घेता का। तो आप लेते कांदे का अपने प्याज का ये फसल, प्याज का फसल कितना अभी रेट क्या चल रहा है? कांदा कांदा मतलब कांदा हम मराठी में कांदा बोलते हैं उसको, हिंदी में प्याज कांदा बोलते हैं ना। हाँ, तो प्याज का अभी रेट क्या चल रहा है? अभी 10 से 12 रुपये चल रहा है। और 1 बीघा में कितना आता है प्याज? में यूँ समझ लो कहीं भी 100 कुंटल से ऊपर है। 100 क्विंटल से ऊपर है। तो अच्छी फसल है प्याज। फसल अच्छी है पर भाव मिलना चाहिए इसको। पैसा देने वाली फसल है। हाँ, पैसे देने। मैं ज्यादातर यहाँ देखा नहीं, अभी पहली बार देखा हूँ मैं। मैं पहले किसान मैंने लगाया था पिछले वर्ष। हाँ इधर लोग लगाते भी नहीं, मैंने ही लगाया था ज्यादा। हाँ हाँ भाव नहीं है तो अभी थोड़ा थोड़ा करके बेच रहे हैं। बेच रहे। मंडी
मंडी में क्या बेभाव बिक रहा है, खर्चा भी नहीं निकल रहा मजदूरों का। हाँ, ये मजदूरी ज्यादा लगती रहेगी इसमें। मजदूरी ज्यादा लगती है ना, फिर अब उनको छटनी करवाओ, हाँ बराबर, करवाओ, खट्टे भरवाओ, चटनी करवाओ। इसलिए अभी खर्चा महंगा है उसमें। अभी बारिश के टाइम लगाया था क्या? नहीं, इस टाइम में लगाया था, नवंबर नवंबर दिसंबर में। अब यही सीजन होता है हमारे पुणे में भी। नर्मदे हार मी 140 किलोमीटर चालल्यानंतर वांगे आणि फ्लावरचं थोडंसं शेत इथं भेटलंय। नर्मदे हार पहा, हायवे कडील पिकांचा मध्ये कसा बदल होतो। म्हणजे हायवे असेल तर बाजार समिती असते, आणि बाजार समिती असेल तर जो शेतामध्ये माल पिकतो तो लगेच विकता येतो। म्हणून 140 किलोमीटर मला कुठंच तरकारी पिकं सापडली नाहीत। तरकारी आता इथं तरकारी अगदी मल्चिंग पेपरवर तरकारी पाहायला मिळते। नर्मदे आपण समोर विचारू ते कशाची लागवड करतात ते, परंतु मल्चिंग पेपरवर पहिल्यांदाच मी मध्य प्रदेशमध्ये शेती पाहतो। शेती आता मी जवळ 140 किलोमीटर चाललो, त्याच्यामध्ये केळी आणि ही तत्समच पिकं मिळाली। नर्मदे हर क्या बोल रहे, कौन सा गिलकी? अच्छा, तो तरकारी में आता है, तरकारी जैसा आता है ना। यहाँ से मंडी कितनी दूर है? 40 किलोमीटर बड़ी मंडी लगती है। हाँ, फिर इंदौर है। इंदौर कितना है यहाँ से? 110। अच्छा, नर्मदे हायवे लागला आणि पिकांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। बागायती पिकं मिळाली सगळी। आता ही पाहिजे एवढी मोठी भेंडी, 1 एकरच्या आसपास भेंडीची लागवड आहे। तो काहीतरी बोलला, काय लावतो ते मला काय कळालं पण नाही, पण ते बेलवर्गीय काहीतरी पीक असेल असं वाटतं। या वर्षी सगळीकडेच खूप पाऊस झालेला आहे। पहा, हा पूल संपूर्णपणे वाहून गेलेला आहे। तर मी किनाऱ्यावरून कसं तरी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पूर्ण पूल वाहून गेलेला आहे। म्हणजे नर्मदे हे आलेलं आहे लखनगाव। नर्मदा मैयाच्या तटावर एकूण 745 गाव आहेत, त्यापैकी मी आत्ता 26व्या गावात आहे। मध्ये हर हे पहा, जसं जसं हायवेकडे मी जायला लागलोय तशी शेतीमध्ये फरक पडायला लागला। आपल्यासारखे कांद्यासाठी या कुठल्या तरी पिकासाठी ही वाफे बांधलेले आहेत। नर्मदे हर आता आपण हायवेला पोचलो आहोत आणि कैलाश आश्रम नावाचा आश्रम आहे, तिकडे भोजन प्रसादी मिळणार आहे। काही लोक ट्रॅक्टर लावतात, काही लोक हायवे टू हायवे पण करतात परिक्रमा। मी शेतामधून आणि इकडून चालतोय, तसे काही लोक फक्त हायवेने चालतात। हायवेने पण परिक्रमा करणे शक्य आहे, परंतु फक्त हायवेवर चाललं तर चालणं हे कंटाळवाणं होतं। म्हणून मी मैयाच्या किनाऱ्याचा मार्ग निवडलेला आहे, म्हणजेच नर्मदा माईच्या किनाऱ्यावरून मी परिक्रमा करतो। हा आहे कैलाश आश्रम आणि इथं आपल्याला भोजन प्रसादी गाडीवर पण परिक्रमा करतात। त्यांनी गाडीवर संपूर्ण सगळं सेट केलेलं आहे, बॅग वगैरे, आणि गाडीवर परिक्रमा करणारे पण काही
लोक असतात. ह्या गाड्या आहेत पहा. हे तर मला वाटतं TVS-50 वगैरे काहीतरी गाडी, त्या गाडीवर पण परिक्रमा करणारे लोक आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भोजन प्रसाद म्हणते. आणि आता आपण इथं थांबणार आहोत. नर्मदे हर.